नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठा निर्णय घेतलाय। ज्या बचत गटातील महिलांसाठी सर्वात मोठी आता लॉटरी लागणार आहे, तशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्ट देण्यात आले। जर महिला बचत गटात असेल तर भविष्यामध्ये ती बहीण नक्कीच लखपती होणार आहे। सदैव त्यांचा लाडका भाऊ त्यांच्या पाठीशी असणार आहे, अशी माहिती त्यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे। व्यवस्थित माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही बचत गटात असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महालक्ष्मी सरस योजना ही गत वर्षी 21 वर्ष अविरतपणे सुरू आहे। याचा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारचा आहे। तर अभिनयाच्या प्रगतीच्या मी स्वतः साक्षीदार आहे। तर अनेक माध्यमातून महालक्ष्मी सरस हा राज्यभरात महिला बचत गटांना एका हक्काचे व्यासपीठ म्हणून देणारा उपक्रम झाला आहे। तर महिला बचत गटांनी उत्पादने खूप चांगली असतात, पण त्यांच्या विक्रीसाठी योग्य ते उपाययोजना कराव्या लागतात। यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरात अभियानाच्या माध्यमातून मॉल उभारले जातील। यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल। प्राथमिक स्तरावर 10 उमेदवार उभारले जाणार आहेत, असं सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। तर या ठिकाणी करण्यात आलेली माहिती आपण थोडक्यात पाहूया। सुद्धा माहिती दिली आहे। बचत गटामार्फत तयार केलेली वस्तू ही खाजगी कंपनीपेक्षा अत्यंत चांगल्या दर्जाची असते आणि ते अत्यंत माफक दरात उपलब्ध होतात आणि पूर्ण वेळ माध्यमातून 60 लाखपेक्षा अधिक कुटुंब आर्थिक प्रगती करत आहेत। या माध्यमातून बचत गटातील सर्व महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी शासनाने प्रयत्नशील असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी ही योजना आणली आहे। त्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांना लखपती दीदी म्हटले जाते। आज महाराष्ट्रात 11 लाखापेक्षा जास्त लखपती दीदी आहेत। लवकरच 25 लाख महिलांना लखपती करण्याचं शासनाचा मानस आहे। आगामी कालावधीत 1 कोटी महिला लखपती होण्याचा महाराष्ट्र सरकारचा संकल्प आहे। स्त्री ही शक्ती आर्थिक विकासाला गती देणार आहे, ही एक महाशक्ती होईल। बचत गटाच्या माध्यमातून ही चळवळ सुरू आहे। शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी योजना अनेक अशा वेगवेगळ्या योजना काढलेल्या आहेत। त्यांना जो प्रवास करतात प्रवासामध्ये सुद्धा महिलांना सवलत देण्यात आलेल्या आहेत। या व्यतिरिक्त महिला सक्षमीकरणाच्या विविध योजना, लाडका भाऊ म्हणून लाडक्या बहिणीच्या विकासासाठी सर्व कायम पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। आता याचबरोबर ज्या महिलांना बचत गटांतर्गत कर्ज पाहिजे असेल अशा महिला सुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट आता आलेले आहे। तर ती अपडेट काय ही संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जातील। आता कर्ज कशा पद्धतीने घ्यायचे, कर्ज घेतल्यानंतर सबसिडी काय आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याच्या व्यतिरिक्त काही नवनवीन अपडेट येतील, त्या सर्व तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळत जातील। अनेक ग्रामीण भागामध्ये ग्रामीण विकास मंत्री आहेत जयकुमार गोरे म्हणाले की महिलांना आर्थिक स्तर आहे ते उंचावण्यासाठी शासन हे प्रयत्नशील आहे। बचत गटाच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पन्न योग्य बाजारपेठेत मिळवून देणे यासाठी शासन आग्रही आहे। त्यामुळे महिला बचत गटाच्या जो उत्पादन केलेला माल आहे तो विक्रीस हमखास ठिकाण मिळावे यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळे मॉल उभारले जातील, अशी माहिती जे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आहेत त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे जे जिल्ह्याच्या ठिकाणी जवळजवळ आपल्या 36 जिल्हे त्या 36 जिल्ह्यापैकी अनेक ठिकाणी आता मॉल उभारण्याचं काम सुद्धा करणार आहोत, अशी ग्वाही सुद्धा जे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेले आहे। त्यामुळे आता ज्या महिला बचत गट आहेत त्या महिला बचत गटांच्या महिलांना जी विक्री करण्याची जी अडचण येत होती ती अडचण आता दूर होणार आहे। त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जे आपल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये महिला बचत गट जे उत्पादन करणारा माल तो बाहेरच्या राज्यामध्ये पाठवण्याचा आमचा मानस सुद्धा आहे, अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तर आता ज्या महिला बचत गटात ज्या महिला आहेत त्यांची आता लॉटरी लागणार आहे। त्यांचा जो माल उत्पादन केला त्यांचा तो योग्य त्या ठिकाणी विक्रीसाठी जाणार आहे। त्यामुळे अनेक महिलांचं आर्थिक स्तरी आता वाढणार आहे आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने कर्ज सुद्धा मिळणार आहे। कर्ज कसं मिळणार आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तर जे उमेद अभियान आहे त्यांच्या माध्यमातून लाखो महिला सक्षम उद्योजक म्हणून आता अनेक उत्पादन निर्मिती करत आहेत। त्यांनी तयार केलेली विविध उत्पादनं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या उत्पन्नाचा हक्काचे बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून प्रतिवर्षी महालक्ष्मी सरस्वती विक्री प्रदर्शन आयोजित केले जाते। या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन सुद्धा यावेळी ठिकरे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले। मित्रांनो, जर तुमच्या कुटुंबात एखादी महिला बचत गटात असेल तर त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। तर जास्तीत जास्त मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास
जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.